नमस्कार. आज आपण एका जरा वेगळा आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे जे आध्यात्मिक आणि वैदिक ग्रंथ आहेत त्यांच्या विवेचनानुसार कलियुगाचा शेवट कसा असेल. आपण हे तर जाणतोच की हिंदू तत्वज्ञानात काळ हा असा चक्राकार फिरतो, नाही का? अगदी खरंय. हिंदू कालमापन पद्धतीत ना 4 युग मानली जातात: सत्य, त्रेता, द्वापार आणि सध्या सुरू असलेलं कलियुग. याची सुरुवात साधारण काय म्हणतात त्याला 5000 वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं. तर आज आपण याच कलियुगाच्या अंतिम टप्प्याबद्दल, त्याचे संकेत काय आहेत आणि भविष्यात काय बदल संभवतात यावर बोलणार आहोत, अर्थात आपल्या स्रोतांच्या आधारे. तर मग या युगाची नेमकी लक्षणं काय सांगितली आहेत, म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये, ज्यामुळे असं वाटतं की आपण एका महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या काळात आहोत? ग्रंथांमध्ये ना याची अगदी स्पष्ट लक्षणं दिली आहेत. जसं की म्हणजे धर्माची ग्लानी होणं आणि अधर्माची वाढ, सत्य आणि प्रामाणिकपणा कमी होणं, लोभ, मत्सर, हिंसा या गोष्टी वाढणं, अगदी नात्यांमधली आपुलकी आणि ते पावित्र्य असताना ते कमी होणं. अच्छा. आणि काही विवेचनांमध्ये तर गुरूंचा, वडीलधाऱ्यांचा अनादर आणि विशेषतः कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास यावर जास्त भर दिलाय. नैसर्गिक असमतोल आणि आपत्ती वाढतील असंही म्हटलंय. भागवत पुराणात वगैरे याचं सविस्तर वर्णन सापडतं आपल्याला. हे जे कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचं वर्णन आहे, हे तर आजच्या काळात खूपच जाणवण्यासारखं आहे खरं तर. मग या परिस्थितीच्या अंताबद्दल काय, आणि तो कल्की अवतार, त्याबद्दल काय विस्ताराने सांगितलं आहे? हो ना. तर असं सांगितलं जातं की जेव्हा अधर्म आणि अन्याय अगदी टोकाला पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कल्की रूपात अवतार घेतील. त्यांचं वर्णन पण मोठं तेजस्वी आहे. पांढऱ्या घोड्यावर स्वार, हातात तळपती तलवार असलेला एक योद्धा. पण महत्वाचं काय आहे माहितीये, त्यांचा उद्देश केवळ विध्वंस नाहीये. अच्छा. तर दुष्ट शक्तींचा नाश करून धर्माची म्हणजे वैश्विक मूल्य आणि न्यायाची पुनर्स्थापना करणं हा मुख्य उद्देश आहे. आणि यातूनच मग एका नव्या, अधिक शुद्ध युगाची म्हणजे सत्ययुगाची सुरुवात होईल असं मानलं जातं. हे वर्णन ऐकताना एक प्रश्न येतो मनात की याकडे केवळ एक भविष्यकालीन म्हणजे प्रत्यक्ष घडणारी घटना म्हणून पाहावं, की काही भाष्यकार किंवा परंपरा यात काही वेगळा म्हणजे प्रतिकात्मक अर्थही शोधतात? म्हणजे हा कदाचित आंतरिक बदलाचा संकेत असू शकतो का? अरे वा, उत्तम प्रश्न आहे हा. अनेक विद्वांना दोन्ही शक्यता विचारात घेतात. काही जण याला भविष्यात घडणारी अगदी प्रत्यक्ष घटना मानतात, तर काही जण म्हणतात की हे मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचं प्रतीक आहे, म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. त्यांच्या मते कल्की अवतार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला आतल्याच सत्सद विवेक बुद्धीची जागृती, जी अधर्मावर मात करते. म्हणजे हा केवळ बाहेरचा बदल नाहीये, तर आंतरिक परिवर्तनाचा पण संकेत आहे, बरोबर? अगदी. त्यामुळे हा फक्त बाह्य बदल नाही, तर आंतरिक परिवर्तनाचाही संकेत असू शकतो. नक्कीच. आणि आजच्या जगातल्या घडामोडी, जसे की हे तंत्रज्ञानाचा प्रचंड वेग आणि त्याचा होणारा अतिवापर, पर्यावरणाचा जो गंभीर ऱ्हास होतोय, किंवा अगदी जागतिक स्तरावरची अस्थिरता, यांनाही मग या प्राचीन संकेतांशी जोडलं जातं का? नसला तरी मूळ संकेतांशी त्यांचं साधर्म्य नक्की दिसतं. उदाहरणार्थ, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर आणि त्यामुळे वाढणारा एकाकीपणा, किंवा आपण आभासी जगात हरवून जातो, याला नैतिक अधपतनाचंच एक प्रकार मानलं जातंय आजकाल. हो, हे खरंय. पर्यावरणाचा ऱ्हास हा सुद्धा निसर्गाप्रती अनादरच दर्शवतो, नाही का? आणि ते तर कलियुगाच्या लक्षणांपैकी एक आहेच. वाढता मानसिक ताण, समाजातली दरी, हे सगळं सुद्धा याच मोठ्या चित्राचा भाग म्हणून पाहिलं जातंय. ओके. मग अशा काळात म्हणजे या सगळ्या बदलांना सामोरं जाताना स्रोतांमधून काय मार्गदर्शन मिळतं? काय करायला हवं असं सांगितलंय? सर्वात महत्वाचा भर दिला आहे तो आंतरिक शक्ती वाढवण्यावर. म्हणजे श्रद्धा दृढ ठेवणं, ईश्वराचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करणं, नामजप किंवा ध्यान करणं, सत्य, अहिंसा, करुणा या मूल्यांचं आचरण करणं, निस्वार्थ भावनेनं सेवा करणं आणि शक्य तितकं धर्माचं पालन करणं. मार्गदर्शन हेच आहे की बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या आतल्या मूल्यांशी आणि श्रद्धेशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. आणि हो, निसर्गाचा आदर करणंही तितकंच गरजेचं सांगितलं आहे, बरं का? म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की कलियुगाचा अंत म्हणजे निव्वळ विनाश नाहीये, तर ते एका चांगल्या
नव्या युगाच्या आगमनासाठी होणारं एक प्रकारचं स्थित्यांतर किंवा शुद्धीकरण आहे. अंधारानंतर जसा प्रकाश येतो तसं काहीसं. अगदी बरोबर. हा एक प्रकारचा वैश्विक पुनर्जन्मच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि यातून शिकण्यासारखं हेच की धर्म, श्रद्धा आणि सदाचरण यांचं महत्त्व कोणत्याही युगात कमी होत नाही. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतोच की या विराट कालचक्राच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या बदलांच्या कल्पनेसोबत आपल्या सध्याच्या प्रत्येक कृतीचं, प्रत्येक विचाराचं नेमकं काय मोल असू शकतं यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा.